घरामध्ये असा पडलेला एखादा सॉक्स असेल तर तो वापरून सुद्धा तुम्ही सुंदर अशी तुमची जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल नक्की करू शकता। ती कशी करायची आहे चला पाहूयात। नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सुरुवातीला आता बघा मी ते 2 सॉक्स घेतलेले आहेत। ब्लॅक कलरचे सॉक्स तुम्हाला शक्यतो घ्यायचे आहेत जेणेकरून केसांमधून दिसणार नाही। एक सॉक्स दुसऱ्या सॉक्समध्ये घातल्यानंतर जो मोठा सॉक्स होता तो आपल्याला पुन्हा असा फोल्ड करायचा आहे। यामुळे काय होईल की 2 सॉक्स वापरल्यामुळे केस पातळ असतील तरी केसांना छान असा बाउन्स मिळेल, केस जाडसर दिसतील आणि आपला जुडा किंवा आंबाडा आहे तो सुद्धा मोठा दिसेल। बघा अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर तुम्हाला फक्त एक पिन लावून हा भाग पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे हा भाग सुटणार नाही आणि केसांमधून खाली गळणार सुद्धा नाही। बघा अशा पद्धतीने आपण बनवल्यानंतर पुन्हा तुम्हाला फ्रंट हेअरस्टाईल करून घ्यायची आहे। फ्रंट हेअरस्टाईल तुम्हाला जशी हवी आहे, तुम्हाला जशी आवडते, तुमच्या चेहऱ्याला जशी सूट होते तशी तुम्ही याच्यावरती करू शकता। नेहमी मिडल पार्टिशन करण्यापेक्षा मी आज साइड पार्टिशनची हेअरस्टाईल दाखवणार आहे। साइड पार्टिशन करताना आपला जो आयब्रो आहे त्याचा जो पॉइंट आहे तिथून आपल्याला केस वरचे घ्यायचे आहेत आणि त्या केसांचं 2 भागामध्ये पुन्हा पार्टिशन करायचं आहे। 2 भाग एकमेकांमध्ये गुंडाळायचे आहेत, म्हणजे आपल्याला 2 पेड्यांची वेणी करायची आहे आणि समोरचे जे उरलेले केस आहेत ते थोडे थोडे त्या 2 पेड्यांच्या वेणीमध्ये आपल्याला असे ॲड करत जायचं आहे। खूप सुंदर होते हेअरस्टाईल। ज्यांचं समोरचे केस पातळ आहेत किंवा ज्यांना समोरचे केसांचे रोल व्यवस्थित करता येत नाही त्यांनी ही टेक्निक वापरा। त्यानंतर केस आपल्याला असे अर्धी हेअरस्टाईल झाल्यानंतर ओढून घ्यायचे आहेत, पूर्ण हेअरस्टाईल झाल्यानंतर पूर्ण केसांचं असं पुलिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे ओढून घ्यायचे आहेत जेणेकरून समोरून छान अशी कमान तयार होईल। हे केस एका पिनने मागे लॉक करून घ्यायचे आहेत। आता दुसऱ्या साईडला जे थोडेसे केस उरले होते ते सुद्धा बघा तिथेच मी पुलिंग करून किंवा ओढून घेतलेले आहेत आणि तिथे दुसऱ्या पिनने हे केस सिक्युअर केलेले आहेत। बघा फ्रंट हेअरस्टाईल झालेली आहे। तुम्ही साडीवरती, ड्रेसवरती, लेहंग्यावरती कशावरतीही हेअरस्टाईल करू शकता आणि अगदी कमी वेळामध्ये होते। जेव्हा आपल्याकडे कोणतं साहित्य नसतं त्यावेळेस एखादा सॉक्स वापरून तुम्ही ही जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल अगदी मस्त प्रकारे बनवू शकता। त्यानंतर अर्धे केस घ्यायचे आहेत पाठीमागचे आणि पुन्हा एका रबरने या केसांची पोणी बांधून घ्यायची आहे। उरलेले खालचे अर्धे केस आहेत तसेच ठेवायचे आहेत। वरची जी पोणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा सॉक्स लॉक करून घ्यायचा आहे। पोणीच्या खाली हा सॉक्स ठेवायचा आणि पोणीचे उरलेले सर्व केस त्या सॉक्स भोवती रोल करून गुंडाळून घ्यायचे आहेत आणि इथे आपला सॉक्स बिलकुल दिसत नाही आणि इथे आपला बन किंवा आंबाडा रेडी झालेला आहे। आता हा सॉक्स आणि हे केस आहेत ते यू पिन्सने वेगवेगळ्या दिशेने लॉक करून घ्यायचे आहेत। तुम्ही बॉबी पिन सुद्धा वापरू शकता, पण यू पिन्स खूप छान पटकन आतमध्ये जातात आणि लॉक होतो आपला आंबाडा। त्यानंतर उरलेले केस आहेत त्यांचं खालच्या दिशेने 2 भागामध्ये पार्टिशन करायचं आहे। एक भाग आहे तो असा रोल करायचा आणि जो डाव्या साईडचा भाग आहे त्याला उजव्या साईडला आणून तो आपला आंबाडा आहे किंवा बन आहे त्याच्या भोवती असा रोल करून घ्यायचा, गुंडाळून घ्यायचा। दुसऱ्या साईडचा भाग आहे तो सुद्धा पुन्हा अशाच पद्धतीने उजव्या साईडचा डाव्या साईडला न्यायचा आणि तो पूर्ण आपल्या सॉक्स भोवती, आंबाड्या भोवती गुंडाळून घ्यायचा। यामुळे काय होईल की तुमचा आजूबाजूला थोडा जरी सॉक्स दिसत असेल केसांमधून तर तो दिसणार नाही आणि ते आपली छोटीशी आंबाडा हेअरस्टाईल तयार झालेली आहे, ज्यामध्ये आपण भरपूर काही कष्ट करावे लागत नाहीत आणि खूप दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह होते। तुम्ही डेकोरेट करू शकता वेगवेगळ्या बीड्स टाकून, वेगवेगळे फ्लावर वापरून, गजरे वापरून आणि इतकी आकर्षक सुंदर फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये होणार ही हेअरस्टाईल आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। तर मैत्रिणी, हा आहे हेअरस्टाईलचा समोरचा लुक। तुम्हाला कशी वाटली ही हेअरस्टाईल, ही सॉक्सची आयडिया कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा।